माझं लहानपण खूप संघर्षमय होतं. शाळेत गेल्यावर मॅडम मारायच्या आणि नाही गेलं तर घरचे मारायचे. म्हण्या, महाराज, मी इंजिनियर आहे, नोकरी लागत नाहीये, काही उपाय सुचवा. बाबा, कोणत्या शाखेचा इंजिनियर आहेस बाळा? म्हण्या, इलेक्ट्रिकल्स. बाबा, मग मला माहीत नाही, कारण मी मेकॅनिकलचा आहे. बंड्या मुलीला आय लव्ह यू. मुलीने बंड्याच्या खाळकन कानाखाली ठेवून दिली आणि म्हणाली, काय बोललास? त्याच क्षणी बंड्यानेही त्या मुलीच्या कानाखाली खाळकन ठेवून दिली आणि म्हणाला, ऐकलं नाही मग मारलंच कशाला? अगोदर मला क्लासमधलं काहीच कळत नव्हतं. मग मी टॉपरसोबत राहायला लागलो. आता त्याला काय कळत नाही. गण्या, डॉक्टर, माझ्या स्वप्नात उंदीर फुटबॉल खेळतात. डॉक्टर, ह्या गोळ्या रोज घ्या, तुमचा त्रास बंद होईल. गण्या, डॉक्टर, गोळ्या परवापासून घेतल्या तर चालतील का? डॉक्टर, का? गण्या, उद्या उंदरांची फुटबॉलची फायनल मॅच आहे. तुम्ही सुद्धा या जगात मान वर करून जगू शकता. फक्त मोबाईल घरी विसरून यायला पाहिजे. रजनीकांत, हॅलो, मी रजनीकांत बोलतोय. मुलगा, हो, मला माहिती आहे, बोला. रजनीकांत, तुला कसं कळलं बे मी कॉल केला म्हणून? मुलगा, माझा मोबाईल स्विच ऑफ होता. एक अत्यंत मूलभूत उत्तर. शिक्षक, आपली केबलच्या विरुद्ध काय आहे? बंड्या, दुसऱ्याची केबल. मूर्ख असल्याचे सिद्ध करण्याची संधी प्रत्येकाला मिळते. काही जण त्यातही घाई करतात. बसमध्ये डावीकडील 12 सीट्स महिलांसाठी, उजवीकडील 4 सीट्स अपंगांसाठी, परत उजवीकडील 4 सीट ज्येष्ठ नागरिकांसाठी. मग पुरुषांनी काय कंडक्टरच्या मांडीवर बसायचे का? मुलगी, कस काय आत्या, बरं आहे का? मुलाची आई, झेपऱ्या उपटीन झेपऱ्या, पोराला नांदी लावशील तर.